नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण झणझणीत वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। वांग्याचं भरीत बनवण्यासाठी 2 वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। म्हणजे वांगी भाजल्यानंतर त्याचं जे साल आहे ते पटकन निघते, म्हणून थोडंसं तेलाचा हात त्याला लावून घ्यायचा आहे आणि वांग्याला थोडंसं चाकूच्या साहाय्याने किंवा फोर्कच्या साहाय्याने थोडीशी होल पाडून घ्यायचे आहेत। वांग्याला थोडीशी छिद्र पाडून घेतली तर वांगी ना छान अशी भाजली जातात, म्हणून थोडंसं त्याला असं फोर्कच्या साहाय्याने किंवा तुम्ही चाकूच्या साहाय्याने छान अशी छिद्र पाडून घ्या। ही वांगी आता आपल्याला गॅसवरती भाजण्यासाठी ठेवायची आहेत। तुम्ही त्याच्यावरती एक जाळी पण ठेवू शकता किंवा गॅसवरती अशीच भाजून घेऊ शकता। मी गॅसवरती जाळी ठेवलेली आहे आणि त्यावरती वांगी अशी सगळ्या बाजूनी छान अशी भाजून घेणार आहे। वांग थोडंसं बाजू वांग्याची पलटून घ्यायची आणि वांगी छान अशी भाजून घेतलेली आहे, तुम्ही ते पाहू शकता। आणि वांगी थोडीशी गरम आहे तोपर्यंत त्याचं कवच आहे ते काढून घ्यायचं आहे। वांगी सोलून घ्यायची आहेत आणि थोडंसं तेल लावलेलं असते त्यामुळे वांगी पटकन सोलता येतात। वांगी छान अशी सोलून घ्यायची आहेत। तुम्हाला जर घाई गडबडीत ती सोलून घ्यायची असतील तर या वांग्यावरती थोडंसं थंड पाणी ओतलं तर वांगी पटकन सोलता येतात, तुम्ही तसंही करू शकता। परंतु तसं काही सोलण्यासाठी जास्त वेळ लागत नव्हता, म्हणून मी अशा पद्धतीने छान अशी सोलून घेतलेली आहेत। किंवा वांगी भाजून झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये वांगी भाजलेली ठेवायची आणि त्यावरती झाकण ठेवून 1 मिनिटासाठी ठेवायचं। गरम वांग्यावरती झाकण ठेवल्यामुळे त्या वांग्याची जी साल आहे ते पटकन निघते, तुम्ही तशाही पद्धतीने सोलू शकता किंवा अशीही वांगी पटकन सोलता येतात। मी वांगी छान अशी सोलून घेते। थोडंसं चमच्याच्या साहाय्याने ते वांगं मी फोडून बघितलं, कधी आतमध्ये अळी असण्याची शक्यता असते। वरून जरी किडलेलं वांगं नाही दिसलं तर कधी आतमध्ये असू शकतं, त्यामुळे वांगी फोडल्यानंतर व्यवस्थितरित्या पाहायचं आहे, कधी किडलेली पण असू शकतात। मी छान असं बघितलेलं आहे, वांगी स्वच्छ होती, किडलेली नव्हती आणि छान असे स्मॅश करून घ्यायचे आहेत। तुम्ही चमच्याच्या साहाय्याने करून घ्या किंवा स्मॅशर जर तुमच्याकडे असेल तर त्या पद्धतीने छान असे थोडीशी स्मॅश करून घ्यायची। चला तर मग वांग्याचं भरीत छान असं परतून घेऊया। त्यासाठी पॅन गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। पॅन छान असा गरम झालेला आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल थोडंसं तापलेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी छान अशी तडतडू द्यायची, त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत। 2 मोठे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत, आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। भरीत बनवत असताना कांदा जास्त वापरायचा, कांदा जास्त घातल्यानंतर भरीतला छान अशी चव येते। आणि कढीपत्ता माझ्याकडे सुकलेला होता, नंतर मी तेलामध्ये घातलेला आहे। आणि कांदा जास्त भाजायचा नाही, कारण कच्च्या कांद्यातलं पण भरीत कसं चवीला छान लागतं तसं इथे पण कांदा जास्त भाजून घ्यायचा नाही। कांदा थोडासा परतून घेतला आणि अर्धा चमचा हळद घातली आणि गॅसची फ्लेम लो केली, कारण जास्तच म्हटलं हाय फ्लेमवरती कांदा जास्त भाजला जाईल। अशा कच्च्या कांद्याच्या चवीचं भरीत छान लागतं। 2 चमचे लाल तिखट घातलं, कारण भरीत झणझणीत बनवायचं होतं, त्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। थोडंसं परतून घेतलं आणि जे वांगी आपण जी भाजून घेतलेली ती स्मॅश करून घेतलेली ती छान अशी त्यामध्ये परतून घ्यायची होती। चवीनुसार मीठ घातलं, स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर भरपूर घातली आणि छान असं एकत्रित मिक्स करून घेतलं। तुमच्याकडे जर कांदापात असेल तर ते तुम्ही थोडीशी वरून अशी मिक्स करून घेऊ शकता। आणि भरीत छान असं परतून घेतलं आणि एका प्लेटमध्ये आपल्याला हे भरीत काढून घ्यायचं आहे। भरीत तयार आहे। भाकरीबरोबर खाण्यासाठी हे भरीत चवीला खूप छान लागतं, तुम्ही ते पाहू शकता। भरीत छान असं तयार आहे, पाहता क्षणी खावंसं वाटणारं असं वांग्याचं भरीत तयार आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर भाजलेल्या शेंगदाण्याचं थोडंसं जाडं कूट तुम्ही त्यामध्ये घालू शकता, परंतु मी घातलेलं नाही। नुसता कांदा घालून केलेलं भरीत खूप छान लागतं आणि मी अशा पद्धतीने बनवलेलं आहे। अशा पद्धतीने झणझणीत असं वांग्याचं भरीत एकदा नक्की करून बघा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।